मी रवींद्र पांडुरंग गोंदकर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं वार्ड नंबर 8 कमळ या चिन्हावर उभा आहे आणि मी गेल्या सातत्यानं 10-15 वर्षापासून सामाजिक जीवनात काम करीत आहे। सामाजिक जीवनात काम करीत असताना मागील काही वर्षापासून माझी मिसेस शहराची बांधकाम सभापती होती। या निमित्तानं शिर्डीत विविध विकास कामं मला करता आली, मला म्हणजे माझ्या मिसेसला करता आली आणि शिर्डीच्या मानगौरवामध्ये एक सन्मान देता आला। आमचे आदरणीय नेते राज्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील, आमचे युवा नेतृत्व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमानं भरभरून निधी त्यांनी शिर्डी गावाला दिला। मग त्याच्यात थीम पार्क असू देत, MIDC असू देत, वेगवेगळे रस्ते असू देत, वृंदावन बंधारा असू देत, नाला बांधलेला असू देत, हे सर्व कामं नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या सहयोगानं शिर्डी नगरपंचायत करू शकली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। पाटील यांच्या माध्यमातून शिर्डीत विविध विकास कामे होत असतात। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी शिर्डीत भव्य असं शिवस्मारक या निमित्तानं बस स्टँडच्या शेजारी उभं केलं जाणार आहे। त्याच्यासाठी देखील निधी या ठिकाणी मिळालेला आहे। आणि राहिला विषय महापुरुषांच्या जयंतीनिमित्तानं, तर शिर्डीत नव्हे तर राज्यात असं एक उदाहरण आहे का शिर्डीत पट्टेवाटपाचा जो कार्यक्रम झाला, गोरगरीब घराण्यातील लोकांना जवळपास 300 घरं, 6 एकर वावर शासनाने पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून शिर्डीला मिळालेला आहे आणि गोरगरीब घरांना 20 लाख रुपयापर्यंत किमतीची जागा या निमित्ताने मोफत मिळणार आहे। आणि त्याच्यावर देखील PM आवास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री योजनेअंतर्गत त्यांना घरकुल दिलं जाणार आहे। 2.25 लाख रुपये किमतीचं जवळपास ते घरकुल असणार आहे। म्हणजे एका गरीब कुटुंबाला ज्याला घर नाही त्याला 23 लाख रुपयापर्यंतची मदत ही पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं शिर्डी सुरक्षित असणं, शिर्डीतल्या महिला सुरक्षित असणं, रोजगार उपलब्ध असणं, अशा अन्य असंख्य गोष्टी आहेत का ज्यावर चांगल्या पद्धतीचं एक चांगल्या ट्रॅकवर, चांगल्या दिशेने आणि चांगल्या नीतीनं, चांगल्या विचारानं शिर्डीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत।